लागलं सकाळी उठल्या उठल्या तिची ती अगे. मज्जा. तुझं डोंगू सारखं होतीस का सोन्या? Cut it. Cut it. तुलाच राहायचंय का फोकस मग मध्ये? मला गायब करायचं सोनू तुला. हॅलो बोल. हाय, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कॅमेरा पाहिल्या बरोबर स्माइल येते आमच्या तोंडाला. स्माइल कर बाबा, स्माइल कर. कॅमेरा स्माइल करून दाखव चल. हॅलो. So what? हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. Hello जुली. तर ना आज असाच एक रॅन्डम व्लॉग शूट करायच्या हिशोबाने आम्ही बसलोय. फ्री टाईम होता तर म्हटलं एक रॅन्डम व्लॉग शूट करूया. आणि मग काय शूट करायचा तर हा आजचा टॉपिक आहे. आणि आम्ही इथं आणलेला आहे थोडेफार ट्रीट्स देऊन. आणि ती बसणार आहे इथे. थांब थोडं वाईट घेऊ आपण फ्रेम. डोगेश भाई. येस. दिस इज गुड फ्रेम. जुली हॅलो बोल. तर म्हटलं आज ना असंच एक रॅन्डम लाईफ रिगार्डिंग पेट पॅरेंट्स वरती व्हिडिओ करूया. कारण की थोडी स्टोरी काइंड ऑफ व्लॉग असेल हा. स्टोरी जुलीची, ती कशी आली आमच्या लाईफमध्ये आणि किती विलिंगली ॲक्सेप्ट केलं. तो मोबाईल बछडा माझा. म्हणजे किती विलिंगली ॲक्सेप्ट केलं मी तिला किंवा मयूरने. आणि सगळ्यात स्टार्ट म्हणजे आम्ही काही परचेस किंवा असं काही केलं नाही आहे Q2ला. ठीक आहे. तर हे ॲडॉप्टेड डॉग आहे, ॲडॉप्टेड पेट आहे आमचं. तर ना असंच रॅन्डम म्हणजे मला पेट्स अजिबात आवडत नाही आणि मयूरला खूप जास्ती आवडतात. तुलाच राहायचंय का फोकस मग मध्ये? मला गायब करायचं सोनू तुला. चल इकडे माझ्याकडे. चल इकडे. नाही ठीक आहे, राहू दे चल. अजिबात नाही हालत. हा चिटके मम्माला चिटके. हा ठीक आहे, जाऊ दे. तर इनिशियली मला खूप डॉग्स आवडतात. म्हणजे जनरल सगळेच प्राणी मला आवडतात, मनुष्य प्राणी पण. आणि मला खूप हौस आहे डॉग्स घ्यायची लहानपणापासून. म्हणजे माझ्या विशलिस्टमध्ये मी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा विशलिस्ट बनवली ना, त्याच्या 3ऱ्या पानावर डॉग लिहिलेला होता. कॅमेऱ्यात बघ. कॅमेऱ्यातच बघतोय ग राजेश्वरी. आता तू मला सांग कॅमेऱ्यात बघ. मी सगळ्या दुनियेला सांगतो की कॅमेऱ्यात बघून बोला. आता ही मला सांगणार की कॅमेऱ्यात बघून बोलायचं. ठीक आहे यार, कॅमेऱ्यात बघून बोल असं सांगते मी. ठीक आहे. तर आमचं चाललं होतं, मी हिला कन्व्हिन्स करता प्रयत्न करतो आपल्याकडे डॉग घ्यायचा. मग मी हिला मुद्दाम डॉगच्या रील पाठवणार, असं करणार. आणि बेसिकली ना मला डॉग्सची खूप भयंकर भीती वाटते. म्हणजे भीती म्हणजे लहानपणापासून भीती वाटते. कारण यार मला ट्रॉमा होता मला डॉग्सचा भयंकर लेवलचा. कारण ना मी स्कूलमध्ये जायचे ना, मॉर्निंगला 6 वाजता शाळा असायची. तेव्हा थंडीमध्ये ना पूर्ण अंधारात मी अशी सायकलवर जात होते. जवळजवळ 4 ते 5 कुत्रे मागे लागायचे आणि मला स्कूलपर्यंत ड्रॉप करायला यायचे. म्हणजे मी कोणत्या कुत्र्यांचं प्रेम होतं तुझ्यावर. नाही मयूर, मी अक्षरशः कोणत्याच म्हणजे त्या थंडीतही मला घाम यायचा. इतकं स्पीडनी मी सायकल चालवायचे माहिती का. म्हणजे तुझा कार्डिओ करून घेतो तुला तुझी काळजी होती आणि त्यांना. मी इतकी घाबरत होते. मग तेव्हा मी खूप म्हणजे तेव्हापासून मला भयंकर भीती होती डॉग्सची. म्हणजे जनरली मांजर, कुत्रे हे प्राणी मला अजिबात आवडत नव्हते. आणि हा सुरुवातीपासून की नाही आपल्याला एक तरी ॲटलिस्ट डॉग घ्यायचंय. ऑलमोस्ट ना कन्व्हिन्स करत होता मला हा. ठीक आहे की आपल्याला घ्यायचंय. मग मला कन्व्हिन्स करण्यासाठी कोणता मूवी बघितलेला रे आपण? तो चार्ली मूवी दाखवलेला. आणि ना तो मूवी बघून मी रडले होते. म्हणजे मला रडू आलं होतं. आणि असं वाटलं की नाही यार मयूर, खरंच म्हणजे घेऊ आपण एक पेट. पण मी विचार करेल अजून. कारण आहे ना असं म्हणतात की पेट घेणं म्हणजे ते सांभाळणं ही खूप रिस्पॉन्सिबिलिटी त्या घरातल्या फिमेलची असते. कारण की एक पेट पण आहे ना, ते एक बेबी सारखं असतं. ते घरातल्या फिमेल्सला जास्त बेबी असतं जे कधीच मोठा नाही होणार आहे. 12-13 वर्ष जी काय तिची लाईफ स्पॅन असणार आहे ते कधीच मोठं नाही होणार आहे. शेल बी अ बेबी. येस. सो ते असं होतं की रिस्पॉन्सिबिलिटी जी पण काय आहे ती घरातल्या फिमेल्सवरती जास्त येते. तर मयूरचं असं होतं की घ्यायचं तर आपल्याला डेफिनेटली आहे.
पण मग ह्याचं होतं की रेट्रीवर वगैरे असं बघूयात आपण मोठी लॅब, breed generally. हा मोठी ब्रीड पाहिजे होती, लॅब रेट्रीवर वगैरे. आणि मला ना ऑलरेडी म्हणजे मी जरी मूवी वगैरे बघून हो जरी बोलले असेल ना तरी मी त्याला असं आणून देत नव्हते. सो यांनी हा मला काय बोललेला, आपण घेऊया पण आपण बाय नाही करायची कुठली ब्रीड किंवा जे पण काही इंडी वगैरे कुठलं पण चालेल, पण ना आपण ॲडॉप्टच करूया. असे डॉग्स ज्यांना कोण नाही आहे किंवा ज्यांच्या पेट पॅरेंट्सला ते नाही होते पॉसिबल सांभाळणं, तर अशा डॉग्सला आपण ॲडॉप्ट करूयात. म्हणून आम्ही ॲडॉप्टेशनचे जे ग्रुप्स असतात त्याला पण जॉईन केलं होतं. दोघा तिघांनी आम्हाला रिजेक्ट Reject केलं. फर्स्ट टाइम पॅरेंट हा, होतो. तर तिथे असं टर्म अँड कंडिशनमध्ये असं होतं की पेट्सचा एक्सपिरियन्स पाहिजे, ॲटलिस्ट कॅट किंवा डॉग. ऍक्च्युली मला आहे डॉगचा पण एक्सपिरियन्स असं थोडासा. स्ट्रीट डॉग्सचा एक्सपिरियन्स अलाव नाही करत ते. अरे स्ट्रीट डॉग पण ते माझ्या घरातल्या सारखेच होते. माझ्याकडे मी कितीतरी स्ट्रीट डॉग्स पाळले, पण 4 ते त्यांनी- 5 होते. त्यांनी आम्हाला प्लस माझ्याकडे विचारलं. कासव होता, याच्या आधी मी मासे सांभाळलेले. ते माझा कासव तर रे- किती जुना होता. ते कासव तर- पण इलिगल आहे. पकडून येतील बरं का, असं बोलू नाही नको तसं काही. नाही, ते अंडर द टेबल सगळ्यात लिगल आहे. आणि काय झालं होतं तेव्हा, हा ते काय बोलले, तुम्हाला कुठले ब्रीड तुम्ही आधी हे केलेलं, पाळलेलं आणि किती दिवस होतं तुमच्याकडे. तर आम्ही बोललो आम्हाला काय असं एक्सपिरियन्स नाही, बट आम्ही पेट फ्रेंडली आहोत. ते बोलले सॉरी, आम्ही अशा पॅरेंट्सकडे नाही देणार आमचं डॉग ज्यांना बिलकुलच एक्सपिरियन्स नाही आहे डॉग सांभाळायचा. नाही आम्ही समजू शकतो आता त्यांनी मला रिजेक्ट का केलं, कारण आम्ही जुलीला कुठेच पाठवू शकत नाही लिटरली. म्हणजे मी कॉन्शियस होऊन जातो, ती खाली जरी गेली कुठे तरी, कुठे गेलीये, काय करतेय, पटकन तिला वरती आण. असं होतं. कारण एक तर हे लय वेंधळ आहे, कोणासोबत पण खेळते, वेंधळ म्हणजे नाक फोडून घेतलंय तिने परवा दिवशी, दिसत असेल. नाक दाखव बछड्या, मुक्कू कुठे गेलतो मुक्कू. हे काय नाक फोडून घेतलं, खेळता खेळता असंच नाक फुटलं आणि 3 दिवस आमच्याकडे रोज डॉक्टर. रक्त येत होतं, कळलंही नाही कधी फुटलं. आणि नंतर डॉक्टर आलं, डॉक्टर बोलले की त्यांचं सगळ्यात सेन्सिटिव्ह नाक असतं, एकदम सॉफ्ट रबर सारखं, असं कुशन सारखं असतं, थोडा जरी धक्का लागला की रक्त येतं. 3 दिवस रोज डॉक्टरची व्हिजिट चालू होती. मॅडम औषधं पण नाही घेत आमच्या, सगळं ट्राय करायला लागतं आम्हाला, सगळ्या प्रकारचं. बरं ठीक आहे. आणि मी काय म्हणत होते, स्टोरी सांगत होतो आपण की एक्झॅक्टली आपल्याकडे आली कशी. आणि लकीली आम्ही आमचं घर शिफ्ट केलं इथे. आणि जुली जी आहे ती आमच्याच जे लँडलॉर्ड आहेत, हाऊस ओनर आहेत, त्यांच्याकडे होती, त्यांच्या मुलांनी आणलेली. आणि त्या काकू ज्या होत्या त्याही फार प्रेमाने सांभाळायच्या, बट इव्हेंच्युअली मध्यंतरी त्यांचे काही ऑपरेशन्स झाले. तर त्यांना आहे ना पॉसिबल नव्हतं होत, तर ते काय बोलले की आम्हाला हिला द्यायची आहे कोणाला तरी असंच. तर आम्ही काही म्हटलो नाही की आम्हाला पाहिजे किंवा आम्हाला द्या म्हणून. त्यांच्याकडे ना 3-4 लोक येऊन पण गेले होते की हिला बघून पण गेले होते. तर अचानक आहे ना एक दिवशी त्यांचं एकदा मी तिला फिरायला घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर काय झालं, त्यांचं ऑपरेशन होतं, मग ते महिनाभर बाहेर जाणार होते. देन मग ही महिनाभर मी म्हटलं की हिला मी सांभाळून बघतो. नाही असं नाही झालेलं, असं नाही बोललेलं, काहीतरी झालं, असं नाही झालेलं. मला थांब एक मिनिट, काय काही नाही, तिला चावून गेलं त्याचं पोळ. ओके हे असं नेहमी बघत बसावं लागतं, कुठं काय हात लागला तरी टिके का पर बेबी, फर असल्याचा प्रॉब्लेम आहे. तिचा फर खूप थिक झालाय. हा, तर मी काय म्हणत होते, तर ना रॅन्डम खाली भेटलेली ही मयूरला, आणि मी हिला खूप घाबरत होते. ही असेल ना जिन्यामध्ये पायरीमध्ये, तर मी जात पण नव्हते. तू इनिशियल सांगतेस का ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस? ओके मी डायरेक्ट मध्ये स्किप झालो. हा, तर ना अचानक नाही करे, ती वरती आली होती मयूर. हा, एकदा पळत आली, वरती आली आणि ह्यानी ना मग ती घरात आली आणि एकदम अशी राहायला लागली जसं काही तिचंच घर आहे. ती काही खाली जात नव्हती बरं का. आणि तू एडिट करताना तुझी शेजारीच बसायची. नाही, आणि तेव्हा आहे ना खालच्या काकूंना कुठेतरी बाहेर जायचं होतं. ते बोलले की राहते तुझ्याकडे तर राहू दे, मग मी घरात ठेवून जाण्यापेक्षा मी येणार आहे संध्याकाळी, 3-4 तासांसाठी जाणार होते. तर मयूर बोलला की राहू दे इथे माझ्याकडे, मी खेळवेल म्हणे, मला आवडतं खूप जास्त. मला इतकी भीती वाटली, म्हटलं आज काय माझं खरं नाही. आणि मी बसले अशी नॉर्मली बरं का, आणि मी एडिट करत होते इथंच याच सेटअपवरती, इथे एडिट करत होते. आणि माझ्या शेजारची कुठची ती कम होती मयूरची, ती आले तिने घर फिरलं आणि माझ्या शेजारी येऊन बसली. ती ना तो दिवस पूर्ण माझ्यासाठी डायरेक्ट असा धडधड होतं, कारण ती माझा पिछाच सोडत नव्हती, अजिबात नाही. आणि जुली इकडून तिकडून आली, गिटून उडी मारली. मी जिथे जाईल तिथे माझ्या मागे, माझ्या पायापाशी. मला असं वाटायचं उंदीर येतोय की काय, एवढी घाबरत होते मी. म्हणजे ती हल्ली ना तरी मी डचकत होते, मला इतकी भीती वाटत होती हिची. आणि तरी तिला सोड, तिला काय दिसते, तिला खेळू दे खाली. काहीतरी पाहिजे तिला.
डुगू काय पाहिजे तुला? जायचंय तुला? जायचंय? क्युटी पाय बघा माझ्या. कॅमेऱ्यातच बघायचं असतं. हा तर मी काय म्हणतो ते, हा तर आहे ना तिला मी खूप घाबरत होते. मग त्या दिवशी त्यांनी ते आले हेअर्स, ठीक आहे, ते आले, मग हिला घेऊन गेले, रिटर्न घेऊन गेले, ठीक आहे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना मला असं झालं की यार मयूर जाऊ दे, थोड्या वेळासाठी तरी घेऊन ये तिला. ती असे खूप असं क्यूट वाटलं ना मला, क्यूट फिलिंग वाटलं. मग मी त्याला बोलली थोड्या वेळासाठी घेऊन ये मला. मग थोडं असं करता करता आम्ही तिला थोडा वेळ रोज थोडा वेळ आणायचो. आणि मग एक पॉईंट असा आला की काकू बोलले आता तिला द्यायचं आहे, तिला बघितलंय काही लोकांनी तिला द्यायचं आहे. आम्हाला असं झालं की आता कसं होईल, जुली जर गेली तर आम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार. आम्ही एक तर लळा लागून गेला होता ऑलरेडी. ती ना कधी कधी झोपायला पण वरच असायची, ती जायचीच नाही खाली. ठीक आहे, ती झोपायला पण वरच असायची, जायची नाही खाली. मग ते आम्हाला असं व्हायला लागलं, सकाळी उठल्या तिची ती मजा आणि ते सगळं सकाळी 5ला उठवायची, भुकायची, वॉकला घेऊन जा म्हणून ते सगळं. तिच्यामुळे मी सकाळी उठायला लागलो. हा मग पण आता आहे ना, तुझी सवय तिला लागली, ती स्वतः 9 वाजता उठते. हा ठीक आहे, ती सकाळी उठते का सकाळी फक्त मग. आणि मग आहे ना आम्हाला सवय लागली. मग आम्ही त्यांना असं कन्व्हिन्स केलं की तुम्ही आम्हालाच द्या हिला, म्हणजे कसं वर राहील. तुम्ही कधी आम्ही नसलो तर तुम्ही सांभाळा, कधी तुम्ही नसेल तर आम्हीच बघू, असं हे करून मग फायनली मग ती वर आली. मग ती वर आली प्रॉपर सामानासकट आमच्याकडे राहायला आली. मग आमच्याकडे आल्यावर तू महिन्याभर तिला ऍक्सेप्टच नव्हतं केलं की. तेच मी सांगतेय की सुरुवातीला जेव्हा ती आली ना की आता ती आमच्याचकडे राहणार, तेव्हा ना मयूर ऑब्व्हियसली बाहेर जातो खूप जास्ती शूटला आणि घरात मी राहते. मग मी एकटे असल्यावर मी मम्मीकडे वगैरे अशी राहते. पण जेव्हा जुली आली ना तेव्हा मग मी ठरवलं की नाही आता आपण हिच्या सोबत राहूया. बापरे, माझ्यासाठी इतकं डेंजरस टास्क होतं हिच्यासोबत. दोघीच म्हणजे आम्ही पूर्ण घरामध्ये दोघीच राहणं खूप टास्क होतं. ही कधी भुकायची मला कळायचं नाही काय, आणि इतकी ऍक्टिंग करून भुकते ना, अशी इकडे बघून तिकडे बघून अशी अटेन्शन सीकर होती खूप. हा भयंकर, म्हणजे ना मला झोपून पण देत नव्हती ती सुखानी. मी जर अशी नॉर्मल बाबा आता खूप थकली आहे तर मी झोपली आहे थोडा वेळ, नाही झोपायचं नाही, तिच्याचकडे बघत राहायचं. आणि बच्चा चाटू नको मला, तिच्याचकडे बघत राहायचं. आणि रात्री पण ती माझ्या शेजारी येऊन बेडवरती झोपणार. मला अशी सतत भीती, बापरे ही कधी अटॅक वगैरे नको करायला, मला चावायला नको काही, अशी भीती मला कंटिन्युअसली राहायची. आणि सगळ्यात मेजर भीती तर मयूर घरात नसल्यावरती, बापरे. म्हणजे तिचा वॉकला नेणं, तिचं ते पॉटी सुसू सगळं तिचं टायमिंग, तिचं जेवण, हे सगळं. मग मी स्वयंपाक करायचे ना तर ती ना अशी ओट्याला धरून उभी राहायची की तिला बघायचं असायचं की काय करतीये काय. मग ती खेळायला पाहिजे तिच्यासोबत, मग ती वस्तू आणून देणार आपल्याला, ते खेळायचं तिच्यासोबत. हे सगळं ना मला तेव्हापासून तिची इतकी सवय लागली ना की आत्ता मला माझा एक दिवस पण नाही जात विदाऊट जुली. कारण ते असतं ना, म्हणजे उठल्या पहिले ती काय करतीये, तिचं काय चालू आहे, असं कंटिन्यू लक्ष. मला आधी वाटलं होतं की सगळं मलाच करावं लागेल नाही का, पण नंतर राजेश्वरीने तिचे हेअर सुद्धा कट केले. कारण आमच्या गावामध्ये हेअर कट करणार कोणीच नाहीये ना, असं प्रॉपर हेअर काय बोलतात, हेअर स्पा, डॉग स्पा नाहीये, हेअर कोणी ट्रिम वगैरे करून देत नाही. आणि केलं ना तरी आम्ही विचारलेलं 2-3 जणांना, ते काय बोलले की आम्ही इंजेक्शन देणार, त्यांना पूर्ण बेशुद्ध करणार आणि मग हेअर कट करणार. मग ते मला काय मान्य नव्हतं, असं नाही करायचंय आम्हाला, एवढं तिच्या कॉन्शियसनेस मध्ये तिला पटत असेल तर करू नाही करायची आम्हाला. कारण ती ऑलरेडी फार भित्री आहे, म्हणजे खूप घाबरून आली का. तिच्या नखांचा ट्रॉमा आहे, तिला तिच्या नखांचा, तिला सगळ्या गोष्टींचा ट्रॉमा आहे. तिला प्रचंड घाबरट डॉग आहे ती. आणि मग आहे ना, मग काय तूच करते आता सगळं तिचं. तसं नाही, म्हणजे जुली जनरली नखांना मला पण हात लावू देत नाही. म्हणजे मी जर तिला नखांना असं हात लावला ना लगेच बघा हात काढून घेते बघा. पण सेम वे जर राजेश्वरी करत असेल, राजेश्वरी तिच्या नखांना बफिंग करते, नेलपेंट लावते, नेलपेंट पण लावते कधी. आता मग मी कुठं बसू, मी कुठे काय बच्चा किशी दे मम्माला, चलो ठीक आहे. आणि सुरुवातीला आहे ना डेअरिंग करून मग मी तिला आंघोळ वगैरे घालणं, तिचे हेअर कोम करणं
आणि त्याच्यानंतर मग तिचे खूप हेअर ग्रो झाले होते, भयानक हेअर ग्रो झाले होते. तिचे ना डोळे पण दिसत नव्हते. मग ना जेवढे पण आम्हाला भेटले की तुम्ही घरी करू शकता ट्रिमरने असं बोललेले. मम्मी ना खूप यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले की कसं डॉग्सचं ट्रिमिंग करता, कोणते टूल्स वापरता सगळं. मग ते घेऊन आलो आम्ही आणि मग मी घरी लिटरली घरी ट्राय केलं. आणि ही अशी होती ना पहिले आधी लहान असताना, हेअर ड्रायरला घाबरायची आणि जे केस सुकत नाही, पटकन वाळत नाही. म्हणजे आता कमी आहे ऍक्च्युअली, आता जस्ट रिसेंटली ट्रिम केल्यामुळे आता ही प्रचंड हेअरी आहे. पण लहान आम्ही जेव्हा ना आपण तिला आंघोळ घातल्यावरती आठवतं का की एवढं म्हणजे भोगत होती, लिटरली घाबरून पळत होती अक्षरशः. हात नाही लावायचा तिला, हेअर ड्रायर अजिबात आवडत नाही. पण हळूहळू तिला त्या गोष्टीची पण सवय लागली. मग आता तिला कंगवा ड्रायर दिसलं की तिच्या जागेवर जाऊन बसते आणि मजा घेते मस्त करा. आणि आवडतं तिला आता, तिची एन्जॉय हेअर कोमिंग अँड ऑल. म्हणजे इतकी आगाऊ आहे ती, मयूरचं काहीच ऐकत नाही, काही म्हणजे काहीच नाही. तिला मयूर फक्त 100 आवाज जर मयूरने दिले ना तर ती 100 एखाद्या आवाजाला येईल, भाव देईल. पण तेच जर माझा एक आवाज ऐकला ना, पहिलाच आवाज की जुली हे करायचं नाही किंवा इकडे ये, पळत येते तिला, पळत मम्माच गरज लागली ती, मम्माच गरज. म्हणजे तिला पण जर आहे ना तू जर माझ्यावरती असं रागवायला लागली तर मग मला अटॅक करते. मी जर ओरडले ना कधी चुकून असं मयूरला की यार तू का बरं असं करतोय, किंवा मी चिडले ना याच्यावरती, किंवा मस्करी मध्ये मी जर त्याला असं किंवा असं काही जरी केलं ना, ती माझ्यावरती इतकं भोगते की त्याला हात नाही लावायचं. तू कोण त्याला हात लावायचा, ती मग मला त्या दिवशी त्याच्या जवळ पण जाऊन देत नाही. म्हणजे प्रेमाने पण बोलायचं नाही, मग तर लांबच. फुल प्रोटेक्शन म्हणजे त्याला जवळ जरी घेतलं ना की नाही रे मयूर, असं भावच नाही देत, अजिबात भाव नाही देत, तू निघायचा असा ऍटिट्यूड असतो तिचा डायरेक्ट. पण एकदम असं एकदम प्यारा करतोय. म्हणजे माझे बरेचसे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना डॉगचा फिअर होता ना, ते घरी आले, म्हणजे माझ्या 2-3 मैत्रिणी मी फोटो दाखवल त्या आहे ना, जेव्हा इनिशियली घरी आले ना तेव्हा एवढे घाबरत होते, नंतर पार तिला जाताना 1-1.5 तासाने संस्कृती किती घाबरत. हा, हिची सख्खी बहीण लिटरली घाबरायची, उड्या मारायची, खूप घाबरत होते. आणि आता स्वतःच्या हाताने खाऊ घालते. आता स्वतःच्या हाताने. आणि ना म्हणजे ना मी काय सांगत होते, तर खूप हे होत आहे आपलं ॲज अ जर्नी, बॅट पॅरेंट्सची जर्नी. तर ना आम्ही खूप छोट्या गोष्टी एक्सप्लोअर करत गेलो की तिला काय आवडतं जेवायला, तिला काय द्यायला पाहिजे, इव्हन काय नाही द्यायला पाहिजे. म्हणजे आणि तिचा विषय असा असतो की तिला तिचं फूड काहीच नको असतं. म्हणजे मी सर्च करून न्यूट्रिशन्स बघून तिच्यासाठी गोष्टी घेऊन येतो, तिला ते नको असतं. मी जर चपाती भाजी खात असेल ना तर तिला ते पाहिजे असतं. तिचा फेवरेट फूड भाकरी आणि बटाटा आहे, रातळ आवडतं तिला. आणि मी तिच्यासाठी वेगवेगळे फूड शोधतो. अरे हे फूड आपण हिला आणू बरं का, हिचे केस चांगले होतील. आणि ह्या मॅडम भाकरीसाठी येड्यावणी करते. म्हणजे तिला जर भाकरी मी दिली नाही तेव्हा विषयच संपला माझा, मला ती जेवणच देत नसते. पण एवढी वेल मॅनर्ड पोरगी नाही. म्हणजे सपोज तिला तिच्या आवडीचं जरी जेवण समोर ठेवलं ना, आम्ही जर म्हटलं की तू लांब राहा त्याच्यापासून, तू खायचं नाही येते, तर ती त्याच्या जवळ येणार नाही. जर आम्ही जेवतोय तिला सांगितलं की ताटाजवळ यायचं नाही, बॅड मॅनर्स, ती येणार नाही, अजिबात नाही. म्हणजे आम्ही नॉनव्हेज पार्टी केली होती आमच्या घरामध्ये आणि ती सगळ्यांपासून लांब बसलेली होती, कारण तिला सांगितलेलं होतं की ताटाजवळ येणं चांगलं नसतं. ती नाही आली. जोपर्यंत तुम्ही तिला ऑफर करत नाही तोपर्यंत ती खाणार नाही. आणि आणखीन एक, जर आम्ही दोघांनी खाऊ घातलं तरच ती खाणार. जर तिसऱ्या व्यक्तीने खाऊ घातलं ती पहिले आमच्याकडे बघेल, खाऊ का. तिला खूप म्हणजे मला असं वाटतं की कधी तिचा ट्रस्ट इश्यू असावा तो कदाचित. पण तिला खूप समजतं, म्हणजे भयंकर. आणि तिचं खात नाही असं पटकन. बाबा आता बांबू आहे, बस ना, आता किती गवत खाणार आणि पोट खराब करून घेणार. बस झालं, बस आता बस. म्हणजे तिच्यावरती कॉन्स्टंट आम्हाला लक्ष ठेवायला लागते ती काय खाती. तर ना पावसाळ्यात ना प्रॉब्लेम असा असतो की घरात किडे होतात आणि ही एकदम भामटी, हळूच जाती त्या किड्यावर फटकार मारती, पंजा ठेवती, लपवते. असं किडा असेल ना तर पहिले बघते की कोणी बघतंय का, त्याच्यावर हळूच हात ठेवती आणि परत वॉच करते की कोण येतंय कोण जातंय, आणि हळूच गप्पन खाऊन घेते. इतकी आघावी, इतकी म्हणजे भयानक. नको बाबा, मला नको. बळच किती द्यायचं काम चालू आहे. मम्मा दे ना. थेरपी डॉग जो प्रकार आहे ना, मी तो एक्सपिरियन्स केला की शी इज अन थेरपी डॉग. डॉग्स थेरपिस्ट असतात खरंच. हे खूप म्हणजे आम्ही 1000% ऍग्री करते. आम्ही दोघे ज्या स्टेट ऑफ माइंड मधनं आता ज्या हॅपी फेज मध्ये आहोत ना,
ते ह्या क्यूट स्माइलमुळे, गोंडश गोंडूश. तिला तिच्या नाव सोडून आम्ही सगळ्या नावांनी हाक मारतो, ती सगळ्या नावाने रिस्पॉन्ड करते. नावाने बोलवत ना, ए हॅलो इकडे, ए बुबडू बबडू. हा, पण जर तिला काही खायचं असेल तरच. हा, जर तिला खायचं नसेल तर मग तू काही म्हण तिला तिकडं, नाही का बच्चा. आणि ना पहिले ना आम्ही खूप असे काय म्हणतात त्याला, केअरलेस टाईप फिरायचो बिंदास बाहेर. काही फरक पडत काय फरक नव्हता पडत. आम्ही असं टाइमपास काय करायचं ना, दोघंच असणार घरी, कधी कशाला जायचं असं टाईप मध्ये. आता ना आमचं असं असतं की पहिले घरी जायचंय आम्हाला. आणि मी शूटला 2-3 दिवस जर बाहेर असेल, जर मी शूटला 2-3 दिवस बाहेर असेल तर मी खात. आम्ही दोघे जर बाहेर असलो, म्हणजे मयूर एकटा असतो, आम्ही दोघांपैकी कोणीतरी एक चालतो तिला, पण दोघे पण जर नसलो ना तर ती जेवत नाही. आता जेवायला लागले, पप्पा असतात त्याच्यामुळे. तुझ्या पप्पांकडे थांबते ते आता. रिसेंटली ना आम्ही गोव्याला गेलो होतो 2 दिवसांच्या शूटसाठी, म्हणजे 3 दिवस आम्ही तिकडे गेलो होतो. तुझं डोंगू सारखं होतीस का सोन्या? तुझ्या ढुंगूमुळे आम्ही दिसत नाही बछड्या. तू इकडे तुझा चला जायचं माझ्या बोबडीला. चलो बाबा. आम्ही ना 2 दिवसांसाठी गोव्याला शूटला गेलो होतो आणि तिला काकूंकडे सोडलं होतं. आम्हाला वाटलं की काकूंकडे ती एवढी 8-9 महिने राहिली आहे तर तिकडे खाईल ती. तर कशाचं काय, 3 दिवस तिने काहीच खाल्लं नाही. आम्ही रात्री आलो 2:30 वाजता घरी, आणि आम्ही आता म्हटलं 2:30 वाजता कशाला घरच्या बाकीच्यांना डिस्टर्ब करा म्हणून आम्ही हळूच वरती आलो. तिला कशी चाहूल लागली तिलाच माहिती. तिला कळतो की आम्ही आलोय म्हणून. तिने 2:30 वाजता काकांना भुकून उठवलं, त्यांचं पांघरून ओढून उठवलं. त्यांना वाटलं चोर आले की काय. त्यांना लिटरली असं वाटलं चोर आले की काय. आणि दरवाजा उघडला, ही पोरगी वर पळत आली. त्यांना वाटलं की खरंच चोर आले की काय, म्हणून त्यांनी डोर ओपन केला आणि ही वर आली पळत. त्या पण आल्या. म्हणे काय, म्हटलं अहो काही नाही आम्ही चालू म्हणलं. ती म्हणती म्हणून एवढी भूकत होती का. आय डोंट नो तिला कसं कळलं, कारण मयूर जनरली तिला आहे ना आमच्या स्कूटीचा आणि बाईकचा आवाज जास्त माहिती आहे, कारचा आवाज येत नाही कारण आम्ही दुसरीकडे पार्क करतो म्हणून. स्टील तिला कसं कळलं माहीत नाही. तिला म्हणजे काहीच माहिती नाही, बट तिला कळलं की आम्ही आलो आणि ती जागी होती. अदरवाईज जेव्हा वर आमच्याकडे असते ना ती म्हणजे ना ती 11 नंतर झोपते, ती भयानक झोपते 11 नंतर. आणि 11 नंतर जर आपण झोपलो नाही तर आमच्यावर भोगते की झोपा आता लय झालं चला. जर लाईट चालू ठेवल्या ना आणि तिला जागा नाही भेटली झोपायला, ती म्हणजे आम्हाला जर जागायचं असेल ना तर तिचा बेड रेडी करून द्यायला लागतो तिला. जर तुम्हाला पूर्ण म्हणजे डे लाईफ विथ जुली जर बघायचं असेल ना तर तो पण एक सेपरेट ब्लॉग बनवेल मी. म्हणजे तिचं सगळ्या गोष्टी काय पाहिजे सगळं तिचं काय रुटीन आहे एकंदरीत, तर ते सगळं शेअर करेल मी. ती काय खाते, तिचं झोपणं, वॉक टाइम, एव्हरीथिंग. जर तुम्हाला ते सगळं बघायचं असेल तर कमेंट करून सांगा. डे विथ जुली. जनरली मला तिला सोशल मीडियावरती प्रेझेंट करायला आवडत नाही, बट कॅन शेअर. मी थोडासा तिच्या बाबतीतले पॉझिटिव्ह, ओव्हर पॉझिटिव्ह, प्रोटेक्टिव्ह. हा असू शकतं, काही असेल तिकडं. अरे यार प्रोटेक्टिव्ह म्हणताय पण ती किती आगाऊ माहिती का. तिला जर कोणत्या डॉग वरती भुकायचं असेल ना तर ती पहिले बघते मागे वळून की आहे का, प्रोटेक्शन आहे का. नसेल तर नाही. मग आम्ही रॉटविलरला पण घाबरत नाही. आम्ही रॉटविलरची पण गाण पाडत टाकतो. मागे मयूर उभा असेल ना तर ती बिंदास ती रॉटविलर वरती पण जाऊन बघेल. म्हणजे तिचा बाप कोण आहे माहितीच नाही तिला. रॉटविलर माझी पाडू शकते याचा काहीच अंदाज नाही तिला. तिला असं वाटतं की बास. आणि ना इतकी आगाऊ आहे, जर तिला भीती वाटत असेल आणि आपण तिची लिस्ट सोडतो ती लिस्ट देते अशी पकड म्हणून. तिला फिरायला जायचं असेल तिची लिस्ट समोरून आपटते आपटते ती की घेऊन चल आता मला. हो, प्रचंड हुशार. तिला बोललेला शब्द कळतो. मी शूटवरनं आल्यानंतर 2-3 दिवस नसतो, मी आल्यानंतर मला बॅगही काढून देत नाही ती. जवळपास 15 ते 20 मिनिटं ती माझ्या डोक्यावर. आल्यावरती तर ठीक आहे, पण जेव्हा बॅग पॅक करायला चालू करतो ना तेव्हा तिला कळतं की कुठेतरी बॅग पॅक पण लय लांबची गोष्ट राहील. केसात कंगवा घातला की विषय संपला. साधं वॉच घातलं, हेअर कोम करायला लागलं ना की तिला कळतं की आता हे बाहेर जाणार आहे. आणि बास तिला कळायला लागलं ना की हे बाहेर जाणार आहे, ती प्रचंड ऑब्झर्व करते. आधी दरवाजापाशी जाऊन बसते. तिला असं प्रेमात, म्हणजे तिला असं ओढून बिडून नाही, एकदम प्रेमात सांगावं लागतं की बाळ आता आम्ही बाहेर चाललोय, तुला थोडा वेळ थांबावं लागणार आहे, आम्ही येणार आहे. आणि थोड्या वेळात जर नाही ना आलो आपण परत मग काही विषय नसतो, मग दरवाजाच्या कड्या पण निघतात आमच्याकडे.
एकदा तर तिने दरवाजा आपटून उघडला होता गॅलरीतला, बाल्कनीतला. असंच गणपती की नवरात्र काय होतं? नवरात्र होतं. आम्ही आरतीला खाली गेलो होतो आणि खाली ना खूप गर्दी होती, म्हणजे तिथे जेवण वगैरे होतं. तर आम्ही हिला खूप आवडतं बाल्कनीत बसून माणसं बघायला, गाड्या बघायला. म्हटलं मग घरात कशाला सोडायचं ना, बाल्कनीतच सोडूयात आणि लॉक लावून घेऊयात. हार्डली 20 मिनिट्समध्ये आम्ही रिटर्न येणार होतो. तर तिने ना खालून बघितलं आम्हाला बाल्कनीमधून, हे जात आहेत. तिला काय झालं तिला माहित नाही, पण तिने इतका दरवाजा आपटला बाल्कनीचा, इतका आपटला की ते ना कडी निघाली होती बाल्कनीची आणि ती हॉलमध्ये होती. आणि आम्ही खालून पाहतोय वरती, अरे बाल्कनीचा दरवाजा तर ओपन आहे. आम्ही इतके घाबरून आलो रिटर्न. म्हटलं काही विषय, मयूर काहीतरी गडबड आहे, घर कोणीतरी 100% ओपन केलं आणि जुली घरात नाहीये. कारण हिची हाईटही पोचत नाही, ही तर काही रेट्टीवर पण नाहीये अशी, किंवा लॅब पण नाहीये की तिची हाईट अशी पोचायला. एवढी तर आहे, ठीक आहे, हिची काय हाईट पोचणार, पण ताकद खतरनाक आहे आमच्यामध्ये. आम्ही आपटून ती दरवाजाची कडी उघडली. लिटरली त्याचे स्क्रू लूज झाले होते. आल्यावरती आम्ही बघितलं, इतकं नंतर तिने जो तमाशा घातला, बापरे, तिला इतका राग येतो ना. तिला भेटायचं तर असतं आम्हाला, पण ती भाव देत नाही, ती भुकते पण जवळ येत नाही. मग तिचा रुसवा कसा असतो माहिती का, तुम्ही तिला अंधाराला गेले की ती अशी लांब पळून जाईल. तिच्या त्या सोफ्या खालच्या जागेवर जाऊन झोपून घेईल, बाहेर येणार नाही. हात लावला की हात काढून घेते. म्हणजे ही कशी रुसल्यावरती हात काढून घेते. तू तिच्यापेक्षा वाईट आहेस, पण ठीक आहे. मग तिला मनवायला चॉकलेट मध्ये तिची एक मीठ जर्की आहे, ती आणावं लागते, तिची फेवरेट आहे. मग त्यासाठी ती काही पण करते. तिचे किस्से सांगत बसलो ना आम्ही तर वर्षांनी. तर हा व्लॉग खूप मोठा होईल. ऑलरेडी 26 मिनिटं झाली. जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही अजून काही जुली सोबतचे व्लॉग्स करायला पाहिजे, तर कमेंट करून सांगा, नक्कीच करायचा प्रयत्न करू. कारण की तिच्यासोबत जर डेली जरी पोस्ट केलं ना, डेली तरी कमी आहे, कारण की रोज एक नवीन ड्रामा आहे आमच्याकडे, रोज. चल तिला वॉक करून दाखव आपण. चल कॅमेरा घे, खाऊ. वॉक स्टे गुड गर्ल. जम्प, वॉक, परत वॉक. चल इकडे, खाली बस, सिट डाऊन, सिट. हाय फाय दे. ओके, दुसरा दे ना सोनू. गुड गर्ल. हाय फाय. ओ माय गॉड. थांब, खाऊन या. हाय फाय. एक मिनिट, खाली बस. हाय फाय. गुड गर्ल. गोंदश बेबी माझे, गोंदश. थांब, जम्प, स्टे. इकडे हे बघ. कुठे खायचं अजून तुला? हाय फाय दे. ओग माझी गोदी. पडलं खाली. हळूहळू खा ना, जरा हळूहळू खा, आपल्याला खूप आहे.